सो येस, हे आपलं आहे मोठं घर. म्हणजे रेंट जरी 3000 MVR असा रेंट असतो, त्यानुसार त्या मानाने हे घर खूप मोठं आहे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट की लोकल सोबत शेअर करावं लागत नाही. हे एक मेन आहे इथं, जे माझ्यासाठी हे एक चांगलं घर मिळाले मला, की जे की फक्त इथं आपलेच लोक आहेत, म्हणजे स्टाफ सोबत राहतात. तर आपण चालू करूया. तर इकडे हे असं कपडे वाळत घालण्यासाठी ह्या अशा गोष्टी इथं सेटअप केलेला आहे. त्याच्यानंतर हा स्पेस आहे भरपूर मोठा. इकडं हा कॉर्पोरेट, हा जो आहे हो कॉर्पोरेट पाण्यासाठीचा नळ आहे. त्याच्यासोबतच इकडं येतात. तर या साईडला आपण स्पेस आहे भरपूर, जिथं की हे ऑलरेडी चिक्कूचं झाड त्यांनी पहिल्यापासूनच लावलेलं आहे. इथं आपण सध्या छोटासा एक्सपेरिमेंट करतोय. इथं आपण पालकची भाजी, स्पिनॅश आहे ती लावलेली आहे. जर म्हणजे या मातीमध्ये ते येतंय का नाही व्यवस्थित ते बघण्यासाठी छोट्या याच्यात आम्ही सध्यासाठी तो एक्सपेरिमेंट चालू केलेला आहे. त्याचसोबत या साईडला आम्ही एक नवीन आयडिया केली आहे इकडे, की आता आम्ही हे सगळ्या गोष्टी इथं जे आहे पालापाचोळा हे सगळं एकत्र जमवून त्याचं आपलं जे म्हणजे खत असतं ते बनवायचा आमचा प्लॅन आहे. की त्याच्यामुळे ही माती, या मातीमध्ये सॉल्ट असल्यामुळे इथं गोष्टी थोड्या येत नाहीत, व्यवस्थित उगवत नाहीत. त्याच्यामुळे ते एकदा खत ट्राय करून जर येतंय का इथं ह्या गोष्टी आम्ही बघणार आहे. तर त्याच्यासाठी आहे, बघायला गेलं तर खूप मोठा स्पेस आहे इकडे. तुम्ही भरपूर गोष्टी सगळ्या ठेवायला जागा वगैरे आहे. आणि क्लिनिंग वगैरे ठेवायला लागते मेंटेन, कारण काय लोकल्स जे आहेत म्हणजे या घराचा ओनर वगैरे ते म्हणजे मंथमधून एकदा वगैरे कधी कधी व्हिजिटसाठी येतात. त्याच्यामुळं क्लिनिंग वगैरे चांगली ठेवायला लागते. तसंच तुम्ही आता आपण घरामध्ये एंटर करूया. इथे येण्यासाठी खूप महत्वाची गोष्ट ही आहे की तुमच्याकडे ऍटलिस्ट 2-3 पेअरच्या चप्पल पाहिजेत, कारण का माती आहे खाली पूर्ण. तुम्ही बघताल तर ही माती आहे पूर्ण, त्याच्यामुळं ते पूर्ण माती जर तुम्ही चप्पल जर यूज नाही केली तर ती पूर्ण तुमच्या बेडपर्यंत पूर्ण मातीच जाते. त्याच्यामुळे 2-3 चप्पल ऍटलिस्ट यूज केल्या पाहिजे. तर ही माझी बाहेर फिरण्यासाठीची चप्पल आहे. तर आता आपण आत जाऊया. आत एंट्री केल्यावरती हा डायरेक्ट समोर मोठा पोर्च येतो. इकडे झाडण्यासाठी हे अशा प्रकारचा झाडू असतो, कारण एकच आहे की इकडे माती जास्त आहे त्याच्यामुळे. तर हा मोठा पोर्च आहे. फर्स्ट ही रूम येते. या रूम मध्ये तुम्ही बघताल तर हा डायनिंग हॉल म्हणून आहे. जेवण्यासाठी वगैरे आपण इथं जेवण वगैरे करतो. त्याचसोबत मिक्सर वगैरे यूज करायचंय तर इथंच त्यांनी ही गोष्ट दिलेली आहे. आपल्याकडे 2 फ्रीज आहेत, एक लहान आणि एक मोठा. मग आपण आपल्या ह्याच्यानुसार आपण कोणताही यूज करू शकतो. आणि त्याचसोबत इथं इस्त्री आयर्निंग करण्यासाठी प्लस हे टेबल पण त्यांनी दिलेलं आहे. तर हे डायनिंग हॉलचं सगळे गोष्टी आहेत. यासोबत इकडे जर तुम्ही येताल तर हे आपलं किचन आहे. छोटंसं किचन आहे, सध्या थोडंसं मेसी झालेलं आहे, पण समजून घ्या तुम्ही. इथं म्हणजे हे छोटंसं किचन आपल्याला दिलेलं आहे त्यांनी. इथं ठेवण्यासाठी एक नाही का थोडं टेबलवरती त्यांनी गॅस वगैरे ठेवलेला आहे. इकडं पाईप वगैरे आणि हे आपण पेपर वगैरे असे खोलू शकतो हे किचन साठी. प्लस या साईडला त्यांनी एक कबड वगैरे दिलेला आहे. ते पण अगेन हे डिपेंड करतं की प्रत्येक घराचं वेगवेगळी हे असते म्हणजे सेटअप असतो. तर इथलं हे छोटंसं म्हणजे त्यांनी एक स्टाफसाठी वगैरे फॉरेनरसाठीच देण्यासाठीच त्यांनी हे असं स्ट्रक्चर केलेलं आहे की छोटंसं किचन एकदम दिलेलं आहे. याच सोबत तुम्ही आता इकडे बॅक साईडला येताल तर इथे एक वॉशिंग मशीन आहे. त्यासोबत वॉश बेसिन इकडे बाहेर अटॅच केलेलं आहे. या साईडला पण अजून एक मोठा स्पेस आहे. आता ही टाकी एक आहे. ही टाकी जी आहे ते इकडे पिण्याच्या पाण्यासाठी हे लोक पावसाचं पाणी मोस्टली प्रेफर करतात जेवण बनवण्यासाठी आणि पिण्यासाठी. मग त्याच्यासाठी आपल्याकडे ही गावाला वळचणी असते, त्यांनी ती अटॅच करून ती पाईपलाईन त्या टाकीमध्ये सोडलेली आहे. मग 2-3 महिने जे काही पाणी साचेल ते वर्षभर यूज करावं लागतं. ऑरेल संपलं तर मग नवीन घेतात. इकडे खाली हे टाकी आहे. इथे
तर ही टाकी आपलं डे टू डे पाणी यूज करण्यासाठी असतं. आता मोस्ट फेवरेट आणि महत्वाची गोष्ट की आपली एक लिव्हिंग रूम असते. इथे जर तुमचे रिलेटिव्ह वगैरे फॅमिली जर आली तर मग कुठे ठेवायचं हा प्रॉब्लेम नको, त्याच्यामुळे ह्यांनी एक लिव्हिंग रूम दिलेली आहे. आणि इकडे वायफायचं कनेक्शन पण ऑलरेडी असतं, त्याच्यानुसार हे अशी लिव्हिंग रूमचा सेटअप आहे. त्याचसोबत इकडे येतात तर इकडे अशा रूम आहेत स्टाफसाठी, वेगवेगळ्या रूम आहेत. तर ही माझी रूम आहे. तर येस, ही माझी रूम आहे. तर रूम मध्ये तुम्ही बघताल तर बेड वगैरे, इकडे कबर्ड दिलेला आहे. त्याचसोबत अटॅच बाथरूम टॉयलेट आहे आणि एसीची फॅसिलिटी आहे आणि 2 कबर्ड्स वगैरे आहेत, चेअर, स्टडी टेबल वगैरे या गोष्टी. अगेन ते आपण जर त्यांना बोललो तर ते लोक आपल्याला देतात. तर हेच सगळं एक टूर्स, होम टूर सारखं मी एक गोष्ट केलेली आहे, म्हणजे दाखवलेलं आहे तुम्हाला की तुम्ही जर मॉलदीवमध्ये ॲज अ स्टाफ, रजिस्टर्ड नर्स किंवा बाकी कोणत्याही जॉबसाठी, लाईक म्हणजे हेल्थ प्रोफेशनल मधल्या कोणत्याही जॉबसाठी आला तरी मॉलदीवमध्ये आयलँडवरती घरांचा जो सेटअप आहे तो असाच असतो सगळीकडे. सो हा एक असा सेटअप असतो आणि येस, सेटअप हा चांगला आहे. आपल्याला राहण्यासाठी खूप प्रशस्त मोठं असं घर ते लोक प्रोव्हाइड करतात. सो येस, हेच सांगायचं होतं. थँक्यू.